नवी मुंबई सल्तनतचे रेप केसेसचे बादशाह गणेश नाईक. अरे गणेश नाईक, तुझं नाव एवढं छान आहे. आमच्या देवाच्या नावावर तुझं नाव गणेश आहे आणि काम तू राक्षसवाले करतो. काल नवी मुंबईमध्ये बोलता बोलताना तू काय बोललो की तुला लाज वाटतं की तू मंत्री मंडलमध्ये मंत्रीच्या पदावर आहे, कारण मंत्रिमंडलमध्ये नगर विकास खाता एक पद आहे. अरे गणेश नाईक, आम्हाला लाज वाटतो की तू एक रेप केसेसच्या बादशाह सम्राट गणेश नाईक खान, तू आमच्या महाराष्ट्रामध्ये रेप केसेसचे गुन्हे तुझ्यावर आहे. तू रेप केसेसवाला आमच्या महाराष्ट्र, माझ्या महाराष्ट्र देशात, माझ्या महाराष्ट्र राज्यात तू मंत्री आहे. मला लाज वाटते. आणि गणेश नाईक, हे जे तुझे काम आहे ना, तुझे धंदे आहे ना, तुझी लायकी काय नाही म्हणून एकनाथ शिंदे साहेब अरे तू वाईट बोलून जे तू पब्लिसिटी घेत आहे ना, तर मला एवढंच सांगायचं आहे की एकनाथ शिंदे साहेबांचा इतिहास काय आहे. आज माझ्या महाराष्ट्रामध्ये, माझ्या मुंबईमध्ये, माझ्या ठाण्यामध्ये, नवी मुंबईमध्ये आणि गावात गावात जेव्हा एकनाथ शिंदे साहेब फिरतात, तर माझी आई बहीण जेव्हा एकनाथ शिंदे साहेबांना बघतो तेव्हा काय बोलतो, अरे माझा भाऊ आला, माझा लाडका भाऊ आला, माझा दादा आला, माझा बाबा आला, अरे माझा पोरा आला, अरे एकनाथ आला, अरे एकनाथ शिंदे साहेब आले. ते माझे एकनाथ शिंदे साहेबांचं कौतुक आहे. आणि तुझी लायकी नवी मुंबईमध्ये जे आमच्या भारतीय जनता पार्टीचे, आमच्या शिवसेनेचे जे कार्यकर्ता आहे, महिला आमची आई बहीण, ते तुला बघून आपल्या साडीचे पदर ठीक करतो, आपले चुन्नी सूट हे ठीक करतो की अरे गणेश नाईक आला. तर ते तुझी लायकी आहे रेप केसेसवाल्या. आणि मी अगोदर राष्ट्रवादीला होतो, जेव्हा तुझे पोरेला भारतीय जनता पार्टीने तिकीट नाकारली होती तेव्हा मला माहिती आहे ना, पवार साहेबांचे पाय धरून होतं, मला तिकीट द्या, मला तिकीट द्या. पवार साहेबांनी भाव दिला नाही तेव्हा जयंत पाटील साहेबांचे पाव धरले, मला तिकीट द्या, मला तिकीट द्या, म्हणून तुला तिकीट भेटली. आणि मंदाताई म्हात्रेने, आमची महिला आहे, जोरदार नेता आहे, लायकी काढली ना तुझी. तर गणेश नाईक, आपण कोण आहे, आपण काय म्हणतात हे बघून घ्या, याचा विचार करा. तुझी लायकी काय आहे याचा विचार करा. आणि माझी विनंती आहे, देवेंद्र फडणवीसजी, हे जे नवी मुंबईला तुमच्या हे जे अनधिकृत भोंगा आहे ना, गणेश नाईक, बादशाह गणेश नाईक, रेप केसेसचे सम्राट, यांना बंद करा. नाहीतर शिवसेना काय आहे, युवासेना काय आहे, हे पूर्ण महाराष्ट्राला, पूर्ण भारत देशाला माहिती आहे. तर हे गप बसलं तर बरं आहे गणेश नाईकसाठी. नाहीतर हे गणेश नाईकाला कसं आम्ही पाडू ना, ते अख्खा महाराष्ट्र आणि अख्खा हिंदुस्थान बघणार. जय हिंद, जय महाराष्ट्र.